बाजूला हो. ये ना बाजूला रंजा. परत 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 अजून मागे होणार आहे. रंजन मागे होणार आहे. आगे आगे द्या आता. हॅलो ए हरवला दादा थोडं या साईडला रे. ओय या साईडला. भागे भागे बहुत मागे. थांब ना 2 मिनिटं निघालो तर मी. कोणाची राहिली आहे? हा दिंडी दिंडी नाही करायची मला. आज आषाढी एकादशीच्या निमित्त
सकाळ 5 वाजल्यापासून इथे खूप गर्दी आहे आणि हे ठाण्यातलं प्रति पंढरपूरच असून सकाळपासून दर्शनासाठी पांडुरंगाच्या लाईन लागलेली आहे. त्याचप्रमाणे इकडे प्रसादही खिचडीचा दिला जातो. त्याचप्रमाणे दररोज सकाळी 10 ते 12-1 वाजेपर्यंत 400-450 लोकांना माननीय मुख्यमंत्री साहेब यांच्या आशीर्वादाने इकडे अन्नदान होतं आहे. विनामूल्य अन्नदान होतं. मंदिराला साधारण 208 वर्षे झालेली आहेत. 1817 ते 1818चं मंदिर असावं. काय काय उपक्रम मंदिरामार्फत वर्षभर? आषाढी एकादशी आज आहे, कार्तिकी एकादशी. त्यानंतर वारकरी संप्रदाय प्रसारक मंडळाचे 8 सप्ताह होतात. त्याप्रमाणे महाराष्ट्रातील एक असा वेगळा सप्ताह म्हणजे फक्त महिलांसाठी होतो. तिकडे महिला कीर्तनकार, महिला भजनकार, नंतर महिला तबलावादक, महिला सगळे टाळकरी असा एक वेगळा असा महिलांसाठी खास आम्ही एक सप्ताह ठेवलेला आहे. हा महाराष्ट्रात एकमेव मी करतो आहे आणि आपल्या मंदिरात होतो आहे आणि त्याला महिलाही खूप उत्स्फूर्त प्रतिसाद देतात. संपूर्ण मंदिराचा जो कार्यभार आहे तो कशा प्रकारे वर्षभर चालू आहे? काय काय उपक्रम मंदिर राबवते सामाजिकदृष्ट्या म्हणजे की हा शहराच्या मध्यभागी आहे आणि बाजारपेठ आहे. इकडे अनेक गरजू लोक दररोज येत असतात. कलेक्टर ऑफिस आहे, मामलेदार ऑफिस आहे. त्यामुळे त्यांच्या जेवणाची सोय व्हावी या दृष्टीने आमच्या डोक्यात जी कल्पना आलेली ती माननीय मुख्यमंत्री साहेब यांच्यामुळेही आपण पूर्ण करून रोज सकाळी अन्नदान करतो. वर्षभर रोज सकाळी जेवण विनामूल्य वाटप होतं.